आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सत्ता पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचं काही त्यांच्या घरगुती भांडणं आहेत, मी त्याच्यात जाणार नाही। तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महाराज की तुम्ही त्याच्यातली मध्यस्थी करा। सांगितलेल्या सूचनेचं पालन करतो, आपलाच आदेश पाळतो अध्यक्ष महाराज, नाही तर मला कोणाचा आदेश पाळता येत नाही। धन्यवाद। हा अध्यक्ष महाराज, काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री काल पांडुरंगाच्या दर्शनाला त्यांचा पहिला अधिकार होते, पूजा केली त्यांनी सांगितलं की सन्मार्गाने चालवण्याची स्फूर्ती द्यावी, बळीराजाला सुखी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, राज्यातले सगळे संकट दूर करावे। अध्यक्ष महाराज, जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं की पुण्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधीच्या पुतळ्याला नाना भाऊ मी तुम्ही बोललात मी येतो ना तिथं विधान भवनाच्या परिसरात काहीतरी घडल्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी जे बोलले त्याच्यावर बोलतोय। ते बाहेर बोलले, इथं बोलतो ना, इथंच बोलतो अध्यक्ष महाराज। हे जी परिस्थिती आज राज्याची चाललेली आहे, आज विधान भवनाच्या गेटवर एक महिला आपल्या 2 मुलं घेऊन तिथं विष प्राशन करायला तिथं आलेली होती अध्यक्ष महाराज। ती माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागताय 1 वर्षापासून। सत्ता पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याबद्दलचं काही त्यांच्या घरगुती भांडणं आहेत, मी त्याच्यात जाणार नाही। अध्यक्ष महाराज, या विधान भवनाच्या गेटवर ही घटना होत असेल आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं अध्यक्ष महाराज की तुम्ही त्याच्यातली मध्यस्थी करा आणि माननीय मुख्यमंत्र्यांना सांगा की काय त्यांच्या घरातली भानगड आहेत ती तिथं संपवा। इथं आपल्याला विधान भवनाच्या समोर आता सगळ्या चॅनलला त्या बातम्या चाललेल्या आहेत। तर अध्यक्ष महाराज, आता तुम्ही चालवाल ना मी अहो झालं ना, तुम्ही अध्यक्ष महाराज विधान भवनाच्या या संदर्भात नाना भाऊ एक मिनिट, जर का विधान भवनाच्या आवारात कुठची अशी घटना घडली असेल तर त्या संदर्भात पीठासीन अधिकारी म्हणून ती माझी जबाबदारी आहे। या संदर्भातली मी माहिती संपूर्ण घेऊन योग्य ती कारवाई करेन। चला पुढे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।